हो गाईज, ॲक्च्युली ना इकडे बघू शकता तुम्ही, मला माझ्या मित्रांनी दाखवलं आहे सिल्वर प्ले बटन पण यांना भेटलेलं आहे मंदिराला. म्हणजे यूट्यूबवरती पण खूप जास्त फेमस आहे. बघू शकता. आपण तर गाईज छोटे आहोत, आपल्याला पण हा बटन असला आला पाहिजे आपल्या नावाचा. एवढं सपोर्ट करा. धन्यवाद धन्यवाद. हां हां, काय गर्दी आहे? गाडी बघूनच ओळखताय. हे मंदिर तुम्ही बघितलं असेल तर फक्त 28 दिवसात बांधलेलं आहे. आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच तुम्ही बघत असाल तर अंडरग्राऊंड गणपती मंदिर पण आहे. समोर अमरेश्वर महादेव आहे. इथून 1 किलोमीटर अंतरावर जर तुम्ही गेलात तर वसईतलं सुप्रसिद्ध असं शनी मंदिर आणि बाळूमामाचं मंदिर आहे. इकडून एकदा तुम्हाला दाखवतो मी. हे जे 15 फूट आहे ते बघू शकता, एवढं खाली आहे. हाय गाईज, मी तुमचा लाडका ट्रॅव्हल विथ तन्मय. इंस्टाग्रामवरती तर तुम्ही खूप सपोर्ट दाखवला आपल्याला. 5000पेक्षा जास्त आपले फॉलोअर्स झालेले आहेत इंस्टाग्रामवरती. तर आता आपण एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करतो आहे. मोठे ब्लॉग्स वगैरे त्याच्यावरती आपण अपलोड करणार आहोत. ॲडव्हेंचर ब्लॉग्स, ट्रॅव्हल ब्लॉग्स. तर आज आपण चाललो आहे नालासोपारा वेस्टला. वाघोली येथील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर आहे. जे मंदिर 15 फूट खाली आहे अंडरग्राऊंडमध्ये, तिथे आपण चाललो आहे. खूप लोकांनी बघितलं असेल, पण आज आपण चाललो तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्या ब्लॉगमध्ये. तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. गाईज, आपला भाऊ आला आहे आपल्याला थोडीफार हेल्प करायला. आणि यूट्यूब चॅनल आपला नवीन आहे, तर त्याच्या संबंधित थोडीफार हेल्प करायला आपल्याला आपला भाऊ आला आणि तो पण येतो आता आपल्यासोबत. तर जाऊया आता, दोघंजणं चाललो आहे. ब्लॉग कंटिन्यू करा, बघत राहा काय काय मजा येते ती. गाईज, आम्ही आहे ना आता आचोलेवरून निघालो आहे. सकाळचे जवळपास गाईज 9 वाजलेत. आज आहे तारीख 2 ऑगस्ट आणि संकष्टी चतुर्थी पण आहे. तर आता तिकडे गेल्यावरती मी तर पहिल्यांदाच चाललो आहे, पण तिकडे गेल्यावरती आता बघूया गर्दी वगैरे कशी काय आहे ती. मला तर वाटतं जास्त गर्दी असेल, कारण आज संकष्टी चतुर्थी आहे. सो लेट्स सी, आता बघूया. गाईज, आता ना आपण जवळपास नालासोपारा ईस्ट वेस्टच्या फ्लायओव्हरच्या इथे आलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे बघा पोलीस आहेत पूर्ण. तर रॉंग मारून कोणी येऊ नका. आणि जरी पोलीस असतील नसतील तरी पण कोणी पण रॉंग साईडने जाऊ नका रे. समोरून वरून गाड्या येणारे असतात स्पीडमध्ये स्लोपला, तर काळजी घ्या. रॉंग साईड वगैरे जाऊ नका. ट्रॅफिक रूल्स फॉलो करा. गाईज, आपला पहिलाच व्लॉग आहे आणि ना थोडंफार नर्वसनेस आहे गाईज माझ्यामध्ये, तर समजून घ्या. मित्र आला आहे शेवटी आपल्याला हेल्प करायला, पण तो आजच्या व्लॉग पुरताच असणार आहे. बाकी उद्यापासून वगैरे तर आपल्याला दर संडे टू संडे आपण व्लॉग टाकणार आहोत, हे मला तुम्हाला सांगायचं आहे मेन म्हणजे. आणि दुसऱ्या दिवसापासून तर तो नसणार आहे, तर ते आपल्यालाच सगळं काय मॅनेज करायचं आहे आता. सो सवय करून घ्यावी लागेल आता आपल्याला व्लॉग्सची पण मोठ्या मोठ्या. आणि पब्लिकमध्ये न हडबडता आपल्याला बोलता आलं पाहिजे. तर सपोर्ट करा. काय चुकलं विकलं तर समजून घ्या गाईज. थोडीफार अंडरस्टँडिंग ठेवा. आईच्या गावात रे रस्ते कसले आहेत भाई, असले मोठे मोठे खड्डे पडले आहेत ना, काय सांगू तुम्हाला. जे बोलतो आहे ते पण विसरून जातो आहे मी. पंचमुखी हनुमान मंदिर इकडून कोण कोण बघतो आहे नालासोपारा वेस्टवरून, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. कमेंट तरी कराच भाई, मला बघायचं कोण कोण बघतो आहे इथून. आणि गाईज, आपला पहिलाच व्लॉग आहे, तर गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच आपण पहिला व्लॉग चालू केलेला आहे. बाप्पाला भेटूनच आपण पहिला व्लॉग चालू करतो आहे. तर बाप्पाचा पण आशीर्वाद असेलच ऑब्व्हियसली आपल्यावरती. आणि तुमचं पण प्रेम राहू द्या माझ्यावरती. इंस्टाग्रामवरती तर तुम्ही अनबिलिव्हेबल प्रेम दिलं आहे यार, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत तुम्हाला बोलायला. तर इकडे पण असू दे सपोर्ट. यूट्यूबवरती पण आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर्स करून टाका. गाईज, जाताना आपण पोचलो आहे चक्रेश्वर तलावाजवळ, बघू शकता तुम्ही. छान मोठं तलाव आहे पण नालासोपाऱ्यातील. नालासोपाऱ्यामध्ये गाईज तलावांची कमी नाही आहे. नालासोपारा बोला, वसई विरार बोला. अब याने रिवर्स टाकला आहे. आलेत 2 बस आलेत. ए भाई, अरे हा उडवायचा आपल्याला. पाठी पण बस आहे आणि पुढे पण बस आहे गाईज, बघू शकता तुम्ही. अरे एवढा पाठी घेतलं आहे. हा बघू शकता काहीच उतरला आहे. पाठी घेतोय गाडी. 2 बस आले. तिथे वेस्टला हाच सीन आहे. छोटीशी जागा आहे ते बघा, त्याला पण तिथे स्कूटी काढायला लागणार आहे. आणि पाठी पण बस आहे, बघू शकता. सकाळी सकाळी झाला आहे ना राडा.
अरे त्याला तिकडे घ्यायला सांगता भाई, तुम्ही स्कूटी तर काढा तिथून. स्कूटी नाही काढत काय नाही, त्याला बोलतात आने दो आने दो. आली बघा दुसरी बस. ओ फायनली गाईज, आता वाघोलीच्या इथून वाघोली नाक्यावरून आपण पुढे आलो आहे आणि इथे बघू शकता बोर्ड लिहिलं आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग. सो आलो आहे आपण जवळपास. काय बोलतो भाऊ? ब्लॉग चालू आहे. काय ना मंदिरात चाललोय. धन्यवाद धन्यवाद. हां हां, काय गर्दी आहे? गाडी बघूनच ओळखताय. गर्दी आहे? हां ना, मला वाटलं गर्दी असेल, संकष्टी आहे तर. चालेल जा, टाकू ना? चालेल चल, भेटू भेटू. गाईज आपल्याला एक आपला मित्र भेटला होता जुना, 4-5 वर्ष जुना भाई. अचानकमध्ये गाडी बघून त्याने आपल्याला ओळखलं आणि आपण पण त्याला ओळखलं आहे. असंच प्रेम दाखवा गाईज, आपल्यावरती सपोर्ट दाखवा. पहिल्याच व्लॉगमध्ये आपल्याला कोण ना कोणतरी भेटलं आहे, चांगलं वाटतं आहे. आता इथून पूर्ण सरळ सरळच आहे मंदिर. भावाने सांगितलं आहे आपल्याला की आतमध्ये गर्दी नाही आहे. आता बघूया जाऊन आपण प्रत्यक्षामध्ये. इकडे बघू शकता तुम्ही, भारी बंगलो आहे, एक नंबर. आणि इकडे गाईज ना तुम्हाला जास्त करून बिल्डिंग्स वगैरे बघायला नाही भेटणार. इकडे प्रत्येकाचे सेपरेट बंगलोज बघायला भेटतील. सो गावसारखी एक वाईब येते इकडे आल्यावर, कोकणातली वगैरे. छान आहे गाईज इकडचं वातावरण, नेचर वगैरे बघू शकता. तो पूर्णपणे हिरवळ आहे. आणि इकडेच ना एक स्वामी समर्थांचा मठ पण आहे गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच, तर तिकडे देखील आपण जाऊया. इकडे गाईज बघू शकता तुम्ही, छान आहे, पूर्ण तलावसारखं आहे, मोठं आहे एकदम. बघा तिकडे झाडावरून काहीतरी काढतायत मला दिसतं आहे. इकडे मच्छी पण पकडायला असतात खूप लोक तलावातली. काहीच आता आपण आहे ना फटाफट जाऊया मंदिराकडे, कारण ना पाऊस येतो आहे. चाललो, इथे पण दिलं आहे एक ॲरो मंदिराकडे जाण्याचा मार्ग. सो आलो आहे आता. रस्ता बघू शकता गाईस, छान आहे रस्ता. छोटीशी वाट आहे पण छान आहे, हिरवळ आहे सगळीकडे वगैरे. इकडे वृद्धाश्रम आहे, ओल्ड एज होम. आता आपल्याला इथून पण राईट मारायचं आहे. इथे पण एक बोर्ड दिला आहे. तर व्यवस्था वगैरे छान आहे, बोर्ड वगैरे भरपूर दिलेले आहेत. तर तुम्ही प्रॉपर येऊ शकता जर फर्स्ट टाईम येत आहे तर. आणि जर येत आहे ना तर मी तर सांगेन पर्सनल गाडीच घेऊन या, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, तुम्हाला बेटर पडेल. गाईस इकडे बघू शकता पार्किंग आहे. पार्किंगला आता गाडी लावूया. आपण आत लावली आपली गाडी. गाईस आलो आहे आता, गाडी पार्किंगला लावली इकडे पाठीमागे आणि एंट्री केली आहे आपण. हेल्मेट वगैरे भाई घेतला आहे सोबतच. केस बघू शकता, हेल्मेटमुळे खूप जास्त केस आणि लुक खराब होतो, पण काय करणार गाईस, आपण मोटो ब्लॉगर आहे, आपली तर लाईफच ती आहे. बघू शकता मित्राला घेतलं आहे. स्वामी समर्थांचं मठ आहे आधी इकडे, फुलारे वाघोली. आणि ते मंदिर कुठे आहे भावा? अच्छा, मंदिर बाजूलाच आहे. आधी कुठे जायचं मंदिरात? आधी स्वामींच्या मठात जाऊया, समोरच आहे. इकडे बघू शकता गार्डन एरिया वगैरे दिलेला आहे, फोटोशूट एरिया पण दिलेला आहे इकडे बघू शकता तुम्ही. जाऊया आता आतमध्ये. शूट अलाउड आहे ना? सब अलाउड आहे. पोचलो आता. आलो आता आतमध्ये. आतमधला नजारा दाखवतो तुम्हाला. हो गाईस बघू शकता केवढा तरी मोठा आहे हे पूर्ण. खूप मोठा आहे गाईस हे. कुठून जायचं? वरून इकडून जाऊया.
गाईज इकडे बघू शकता, काळजी करू नकोस, सर्व मी पाहून घेईन. इकडे ना असे फ्रेजेस दिलेले आहेत छोटे छोटे. चला आता इथून आपल्याला दर्शन करायला जाऊ शकतो आपण. इकडे बघू शकता स्वामींच्या पादुका देखील आहेत. खूप छान पद्धतीने केलेलं आहे गाईज. खूप मोठं आहे शेड, बघू शकता फॅन्स वगैरे, छान नियोजन आहे गाईज. इकडे स्वामींची मूर्ती आहे. आलो आहे आता वरती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहिलेलं आहे पाठीमागे, बघू शकता तुम्ही. छान केलं डेकोरेशन वगैरे. गाईज आता इकडे दर्शन केलं आपण आणि आता इकडे आलो आहे. खाली बघू शकता इकडे बाळूमामांचा पण आहे मला वाटतं मूर्ती, आणि श्रीकृष्ण राम आहे, श्रीराम. हनुमानाची वगैरे देखील छोटीशी आहे. विठ्ठल रखुमाई पण आहे इकडे. बरेच देवी देवतांचे फोटोज वगैरे आहेत. आणि इकडे साईबाबांचं देखील आहे एक सेपरेट. इकडे बघू शकता काही नावं आहेत, काही पेंटिंग्स आहेत, काय फोटोज आहेत. आता आलो आहे आपण परत बॅक टू सेंटर. इकडे बघू शकता कार्पेट आहे श्री स्वामी समर्थांचा. स्वामी माझं जीवन तुझ्या चरणाशी हाच आशीर्वाद, असं काहीतरी लिहिलं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. गाईज स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलो होतो आपण, आणि इकडे आहे ना आपल्याला एक काका भेटलेत जयवंत नाईक करून. ते आपल्याला थोडंफार मंदिराबद्दल माहिती देणार आहेत. तर आता बघूया काकांकडून काका काय सांगतायत. काका काय सांगाल? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आता समर्थ. आपण आहोत ना वाघोली गावामध्ये आहोत. हे नालासोपारापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाला वाघोली गाव म्हणतात. आणि या ठिकाणी आता बघतोय आपण जो तो भव्य असा स्वामी समर्थांचा मठ आहे. आणि तो मठ 2025ला ऑक्टोबर महिन्यात 2 ऑक्टोबरला बांधलेला आहे. गांधी जयंती आणि दसरा होता त्या दिवशी. आता पुढच्या महिन्यातच येणाऱ्या ऑक्टोबरला त्याचं 1 वर्ष कंप्लीट होईल. हे मंदिर तुम्ही बघितलं असेल तर फक्त 28 दिवसात बांधलेलं आहे. आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच तुम्ही बघत असाल तर अंडरग्राऊंड गणपती मंदिर पण आहे. समोर अमरेश्वर महादेव आहे. इथून 1 किलोमीटर अंतरावर जर तुम्ही गेलात तर वसईतलं सुप्रसिद्ध असं शनी मंदिर आणि बाळूमामाचं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जसं दर संकष्टी, अंगारकी, तसंच स्वामींचे जे काही प्रोग्राम असतात त्या दिवशी आपण भक्तांना संध्याकाळी महाआरतीनंतर आपण प्रसादरूपी रोपं देतो लोकांना. तसंच या ठिकाणी गुरुवारी प्रसाद असतो. नंतर दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता महाआरती असते. दुपारची रोजची 12 वाजताची आरती असते. इथे अभिषेक, बाकी सगळ्या गोष्टी जसं लोकांना चांगल्या पद्धतीने देता येतात तसं सगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. उपासना, पारायण हे नेहमी होत असतात. तर तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि स्वामी समर्थांचा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद अवश्य लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ. तर धन्यवाद काका. काकाने दिलेली माहिती तुम्ही ऐकलीच असेल. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचा येण्याचा प्लॅन पण करू शकता इकडे येण्याचा. आणि ॲम्बियन्स देखील खूप मस्त आहे. इकडचा ॲम्बियन्स आपल्याला खूप आवडलेला आहे. तर काकांना आपण धन्यवाद देऊया. काका धन्यवाद खूप खूप. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुन्हा या. धन्यवाद. नक्कीच नक्कीच काका. काहीच आता बाहेर आलो आहे आपण स्वामी समर्थांच्या मठांमधून. त्या काकाने आपल्याला खूप छान माहिती दिली आहे. काहीतरी जयवंत नाईक करून काकांचं नाव होतं. खूप छान माहिती दिली आहे. तर आता इकडे आलो आहे बाजूलाच, आणि इकडे बघू शकता तुम्ही फोटोशूटसाठी देखील इकडे तयार करण्यात आलेले आहेत. तुम्ही इकडे येऊन फोटोशूट पण करू शकता. आणि इकडेच मंदिर आहे. इकडे बघू शकता हार्ट्स वगैरे बनवलेले आहेत. म्हणजे पूर्ण हे फोटो पॉईंटसाठी आहे. तुम्ही येऊ शकता इकडे आणि फोटोज वगैरे काढू शकता आरामात. आणि हे सगळ्यात भारी गोष्ट मला कोणती वाटली माहिती आहे का, इकडे म्हणजे ना शूटिंग वगैरे अलाउड आहे. ही एक गोष्ट खूप छान वाटली. आता आपण चाललो आहे आतमध्ये. आपला मित्र चालला आहे पुढे, बघू शकता. हो गाईज, ॲक्च्युली ना इकडे बघू शकता तुम्ही, मला माझ्या मित्रांनी दाखवलं आहे सिल्वर प्ले बटन पण यांना भेटलेलं आहे मंदिराला.
म्हणजे यूट्यूबवरती पण खूप जास्त फेमस आहे. बघू शकता. आपण तर गाईस छोटे आहोत, आपल्याला पण हा बटन असला आला पाहिजे आपल्या नावाचा, एवढं सपोर्ट करा. चला आता आत जाऊया. इकडून एकदा तुम्हाला दाखवतो मी. हे जे 15 फूट आहे ते बघू शकता, एवढं खाली आहे. आता आलो आपण बाहेर. नालासोपाऱ्यातून गाईज एक गाईड आलाय आपल्यासोबत. तो आपला मित्र आहे. दाखवला आलोय आपण बाहेर. आता कुठे? शंकरांचं मंदिर. ओके. गाईज आलोय आता आतमध्ये गार्डन एरियामध्ये, फोटोशूट एरियामध्ये वगैरे. आणि आपला भाऊ सांगतो इकडे शंकराचं मंदिर पण आहे छोटंसं. ते इकडे आलोय आता आपण. बघू शकता इकडे घंटा दिलेली आहे. इकडे बघू शकता, इकडे पण डेकोरेशन केलेलं आहे खूप छान पद्धतीने आहे. आणि पूर्ण नेचर आहे इकडे, हिरवळ आहे पूर्ण सगळीकडे. गाईज एक वरून शॉट घेऊया आपण आता. काही जाताना बाहेर आलो आहे मंदिराच्या इथून. आणि आता बीच आहे इथेच जवळ, तर बीचवरती एक फेरफटका मारून घेऊया. तिकडे पण काही शॉट्स वगैरे घेऊया आपण थोडेफार. आणि तसंच मग आपण घरी जाऊया. गाईज गाडी काढताना जरा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, कारण खूप गाड्या होत्या आणि आपण आपली गाडी आत लावली होती त्याच्यामुळे. तर चला आता बीचवर जाऊया. तलाव बघू शकता तुम्ही. मगाशी आपण थांबलो होतो तो, तेव्हा पाऊस येत होता तर आपली जरा घाई होती. तर आता बघून घ्या, छान आहे इथे. म्हणजे फक्त साईट सीइंगसाठी पण छान आहे इथे. उभं राहून जर तुम्ही संध्याकाळचं फक्त इथे उभ्यात आणि गप्पा वगैरे मारताय ना, तरी खूप छान आहे गाईज. गाईज आता बीचच्या रस्त्याने चाललो आहे आपण. गावातले रस्ते भाई म्हणजे चांगले आहेत, सिटीपेक्षा तरी गावातले रस्ते तरी चांगले आहेत. बघू शकता, कारण जास्त फार खड्डे नाही आहेत. हां थोडे मोठे आहेत, पॅचेस वगैरे हे मारलेले आहेत डांबरचे, पण रस्ते चांगले आहेत, गाडी चालवण्यालायक आहेत. आपल्या सिटीमधले रस्ते भाई बेकार झालेत उलट. गाईज येताना आपण इकडे नाक्यावरती आलो आहे, निर्मळ नाका. आणि इकडे बघू शकता मार्केट आहे खूप मोठं.
इकडे पण आतमध्ये बघू शकता तुम्ही, खूप मार्केट वगैरे लागलेलं आहे. भाजीपाला आहे, फळं आहेत, मच्छीवाल्या देखील आहेत इकडे आतमध्ये. गाईज हा ब्रिज बघू शकता, खूप छान आहे. इकडे बघा मच्छी पकडतात, मच्छीच पकडतात ना ते. हां, खेकडे मच्छी. काहीच खेकडे मच्छी वगैरे पकडतात. गावातली पब्लिक आहे इकडची, निर्मळची वगैरे. आणि ब्रिज पण छान आहे. ब्रिजवरती येऊन फोटो वगैरे काढायला पण ब्रिज छान आहे. पूर्ण पाणी गेलं हे पूर्ण असं. आणि सगळीकडे हिरवळ तर तुम्हाला दिसतेच आहे. गाईज आलो आहे आता आपण बीचवरती. आणि बीचवरती बघू शकता इकडे पब्लिक आहे ना, क्रिकेट खेळायला आली आहे खूप. पाणी म्हणजे ओलावा आहे बीचवरती, माती एवढी काय सुकलेले वगैरे नाही, कारण पाऊस पडून गेलेला आहे. पब्लिक क्रिकेट खेळते इकडे आणि वारा वगैरे खूप सुटला आहे. आता पोचलो आहे बीचवरती. आता थोडे बीचवरचे शॉर्ट्स घेऊया आपण, बीचवरचे थोडेफार सीन्स. गाईज बीचवरती आलो आहे आपण आणि वारा खूप सुटलेला आहे, त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतो आहे की नाही त्याची मला आयडिया नाही आहे. की पब्लिक बघू शकता तुम्ही, इकडे क्रिकेट वगैरे खेळत आहेत, कपल्स वगैरे आलेले आहेत, ते फिरत आहेत. आपण आपल्या कामासाठी आलो होतो शूट करायला. बाई शूट करून झालं आहे, आता बीचवरती आहोत. आणि खूप लोकांच्या मला कमेंट येत आहेत की दादा तुझा सेटअप कसा आहे, तू कोणत्या कॅमेराने शूट करतो, मोबाईलने शूट करतो की कॅमेरा आहे की कसं काय आहे, आम्हाला तुमचा सेटअप बघायचा आहे. तर सेटअप व्हिडिओ आपण शॉर्टमध्ये आत्ता मी तुम्हाला दाखवतो आहे, पण सेटअप व्हिडिओ आपण डिटेलमध्ये आपला एक वेगळा आपण ब्लॉग बनवूया, त्याच्यामध्ये असेल आपला सेटअप. तर सध्याला मी तुम्हाला फक्त एक शॉर्टमध्ये माहिती देतो आहे की आपण शूट करतो ते म्हणजे आपला DJI Action 5 Pro आहे, बघू शकता. ह्याच्याने आपण शूट करतो. आम्ही ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला होता, त्याबद्दल सगळं मी तुम्हाला नंतर सांगेनच आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा जो आपला हेल्मेट आहे तो वेगाचा हेल्मेट आहे. आणि इकडे आपण माउंट करतो आपला कॅमेरा. आणि आपला जो माईक आहे तो देखील DJIचाच माईक आहे, माईक मिनी. तर हे सगळे आपले डिव्हायसेस आहेत, त्याच्याने आपण शूट करतो. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल पूर्ण ब्लॉग. तर मला कसा वाटला ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिलाच ब्लॉग होता आपला बाई, थोडा नर्वस पण होतो मी. काय बोललो असेल, काय चुकीचं वगैरे बोललो असेल तर त्यातून थोडं समजून घ्या. एडिट वगैरे कुठे काय राहिलं असेल तर ॲडजस्ट करून घ्या. आणि ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असंच सपोर्ट दाखवत राहा. गणपती बाप्पा मोरया.